आणि पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळावा याकरताही चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की शेतकरी कर्जमाफीचा एकही शेतकरी सुटू नये, जो पात्र आहे त्याला कर्जमाफीची रक्कम पोहोचली पाहिजे। सर्व याद्या या तलाठी कार्यालयामध्ये, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, बँकेमध्ये लावल्या पाहिजे। आज कौशल्य विकास विभाग यांचाही प्रस्ताव होता। येणाऱ्या स्किल युनिव्हर्सिटी आहे त्याकरता नवीन तरतुदी करण्यात आल्या। माननीय संजय राठोड यांच्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातूनही जे या ठिकाणी यावर्षी करता जलसंधारणाचे नवीन प्रकल्प येत असताना युवा शक्तीला सोबत जोडण्याचाही प्रस्ताव त्यांनी आणला। आणि आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकरी शेतमजूर यांच्या करता महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले। सर, गडचिरोलीमधला आश्रमशाळेचा मुद्दा सुद्धा कॅबिनेटमध्ये चर्चेला गेला। कडक निर्देश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली। नेमके काय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सर्व आदिवासी ज्या आश्रमशाळा आहे त्यांचं स्पेशल ऑडिट करावं। इंटेरियरमधल्या असलेल्या आश्रमशाळासुद्धा त्याचं ऑडिट करावं, त्याच्या व्हिजिट्स तातडीने कराव्या। आणि या ज्या आश्रमशाळेमध्ये 3 मुली मृत्युमुखी पावल्या सर्पदंशामुळं, जे तपासणी अधिकारी तिथं तपासणी करायला पाहिजेत, जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आश्रमशाळा चालल्या पाहिजे। याकरता या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे। माननीय आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईकेजी आता पुढची कारवाई करतील, पण कडक कारवाई करा। आणि यानंतर या आश्रमशाळा चालकाच्या दुर्लक्षपणामुळे आणि आमच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे कुठल्याही मुलांचा जीव जाऊ नये याकरता कडक नियमावली कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। पालघर आणि भूकंप, पालघर आणि नाशिक या ठिकाणी होतं आणि शेवटचं ऑडिट त्यांचं कधी झालं होतं काही माहिती नाही, तेच सांगतो की त्याने ऑडिट करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे ऑडिटमध्ये सापडले त्यांना बिलकुल सोडायचं नाही, गरज पडतं गुन्हे दाखल करण्याच्याही त्या ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना आहे। ऑडिटमध्ये चुका असतील, तपासणीमध्ये चुका असतील, वर्षभर तपासणी केलं असतील ते अधिकारी असतील, कारण अधिकाऱ्यांना कडक निर्बंध आहे की इतक्या दिवसामध्ये आदिवासी आश्रमशाळा चेक केल्या पाहिजे। त्यांनी चेक केल्या नसतील त्यांच्यावर काय कारवाई करायची तेही सांगितलेलं आहे। आश्रमशाळेच्या चालकाने बेईमानी केली, बदमाशी केली असेल त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। आदिवासी मंत्र्यांनी ते मान्यही केलं आहे। पालघर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे ते भूकंपाचे धक्के लागलेले आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही चर्चा झाली? हो, झाली चर्चा। त्यामध्ये आमच्या ACSने सांगितलं की सौम्य धक्के लागलेले आहेत, पण ते वारंवार धक्के लागतात आहे, त्याचाही रिपोर्ट तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे। सोनिया गांधी पासून ग्रामीण भागातील शाळांचा मुद्दा घेत अभिजित बिबटे यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। ते म्हणतात की ग्रामीण भागातील शाळांची जी अवस्था आहे ती सुधारली पाहिजे म्हणून हे आंदोलन केलं जाणार आहे। ग्रामीण भागाच्या शाळेवर सरकारचं खूप मोठं इन्व्हेस्टमेंट सुरू आहे। आता आमच्या एकट्या नागपूरचा विचार केला तर DPCचा जवळपास 10% पैसे आम्ही शालेय शिक्षणावर खर्च करतो, त्यामुळे DPCचा मोठा क्वांटम त्या ठिकाणी खर्च होतो। तर धानोरा येथील आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता